शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर आणि राज्यात ज्या लहान मुलीवर अत्याचार झाले बऱ्याच ठिकाणी, त्यासाठी राज्य सरकार पूर्णतः अपेक्षित ठरलेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून उद्या महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। आमची तिघांचीही आम्ही तिन्ही जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख म्हणून धाराशिव जिल्हावासियांना आवाहन करतो की जिल्हावासियांनी आपल्या लेकीसाठी, आपल्या आया बहिणीसाठी आपण एक दिवस या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा आणि या झोपलेल्या निर्ढावलेल्या सरकारला जागं करावं। माझी आपल्या माध्यमातून सर्व धाराशिव जिल्हावासियांना विनंती आहे की आपण या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा। वेळ दिलेली आहे, तर वेळ काय दिलेली आहे? उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की 2 वाजेपर्यंत हा बंद पाळण्यात यावा, कारण व्यापाऱ्यांची किंवा विद्यार्थी असतील बाकीच्या लोकांची अडचण होऊ नये। 2 वाजेपर्यंत हा बंद राहणार आहे आणि यासाठीच आम्ही सर्व कार्यकर्त्यांनाही महाविकास आघाडीची विनंती करतोय, सर्व सामाजिक संघटनांना विनंती करतोय, सर्व व्यापारी असतील, छोटे छोटे उद्योजक असतील, या सर्वांना विनंती करतो की आपण उत्स्फूर्तपणे उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत बंद पाळावा आणि जे निर्डावलेलं सरकार आहे, ज्या एका लहान मुलीची फिर्याद घ्यायला 12 तास ज्या सरकारनं लावले, ज्या उत्स्फूर्तपणे जी लोक आंदोलन करत होते त्यांना भाडोत्री म्हणलं गेलं, असे हे निर्डावलेल्या सत्तेची मस्ती असलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी आपण उद्याच्या बंदमध्ये महाराष्ट्र पूर्ण सहभागी होणार आहे। आपण धाराशिव जिल्हावासियांनीही यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवा अशी आमची विनंती आहे। अत्यावश्यक सेवा काही चालू राहणार आहेत का, किंवा बस सेवा असतील? अत्यावश्यक सेवेबाबतीत ॲम्ब्युलन्स असेल किंवा बाकीच्या ज्या अत्यावश्यक सेवा रोज लागणाऱ्या गोष्टी आहेत त्यासाठी आम्ही कुठेही अडथळा आणणार नाही। आम्ही प्रशासनाला सहकार्य करू, पण आमचं सर्व व्यापाऱ्यांना आणि बाकीच्यांना विनंती आहे की आपण यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला तर निश्चितच महाराष्ट्र सरकारला एक चांगला धडा यातून निश्चित महाराष्ट्र सरकार जागेवर येईल असं आम्हाला वाटतं। नाही दादा बोला. ठीक आहे.